मैत्रिणींनो, आजच्या काळामध्ये आपण आरोग्याबद्दल काहीतरी जाणत असतो. जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक अनोळखी भीती साठवलेली असते. चिंता असते. कुणी हृदयाची चिंता करतो किंवा कुणी शुगरपासून घाबरतो. कोणाला बीपीचा, लिव्हरचा त्रास असतो, हार्ट अटॅकचा आजाराबद्दल त्रस्त असतो आणि अनेक लोक असतात की कोणालाही कोणताही आजार नसतानाही आजारी पडू लागतात. दररोज सोशल मीडियावर नवनवीन आजाराचे नाव, घाबरणारे पोस्ट आणि औषधीच्या चमत्कार जाहिराती पाहून माणूस स्वतःच्या शरीरावर शंका घेतो. पण तुम्ही कधी थांबून विचार केला आहे का? तुमच्या शरीर तुमचं रोज सत्य घटना संकेत देत असतो. खरं आहे, प्रामाणिक आहे. हे संकेत जे आहे की तुम्ही आतून किती मजबूत आणि निरोगी आहात. आज मी तुम्हाला ना मग ती महागडी मेडिकल टेस्ट सांगणार आहे ना, रिपोर्ट ना कोणती औषधं सांगणार आहे. आज मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःच्या शरीराच्या अशा काही गोष्टी आहेत, 6 लक्षणाबद्दल सांगणार आहे, जे तुमच्या असतील पण नक्कीच समजून तुम्ही खूप हेल्दी आणि निरोगी राहाल. तर तुमची इम्युनिटी मजबूत आहे जर आहे, तर तुमचं शरीर योग्य दिशेने आवर्जून काम करेल. खरं म्हणजे पहा, 10 पैकी 7 लोक आपल्या आरोग्याबद्दल विनाकारण चिंता करत असतात, पण त्यांच्यातील अनेक लोक आतून पूर्णपणे ठीक असतात. तर समस्या अशा उद्भवतात की शरीरात समस्या नसतात, समस्या असते शरीराची संकेत न समजवण्या. आपलं शरीर आपल्याशी बोलत राहते, पण आपण आज त्यांची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मैत्रिणींनो, पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगते की इतर यूट्यूब व्हिडिओ सारखं आम्ही तुमचा वेळ वाया घालत नाही. थेट मुद्द्यावरच आपण बोलणार आहोत आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कमी वेळात चांगली आणि भरपूर माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचल्या जाईल. त्यामुळे एकच विनंती आहे की आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आनंदी राहा. हा छोटासा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. हा नक्की शेवटपर्यंत पहा आणि नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर मैत्रिणींनो, आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर असे 7 महत्त्वाचे लक्षणाबद्दल जे दाखवत आहे की आज तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात, 100% आणि शरीर तुमचं एकदम आतमधून मजबूत आणि ताकदवान आहे आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची घाबरण्याची गरज नाही. आता पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटावं यासारखं काय करावं लागेल? तर मैत्रिणींनो, एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याचा सर्वात खरा आणि विश्वजनक मोजमाप म्हणजे सकाळी आपण जेव्हा डोळे उघडताच स्वतःला कसं वाटतंय. जर तुम्हाला उठताच हलकं वाटत असेल किंवा डोकं स्वच्छ वाटत असेल, डोक्यात जळजळ नसते, डोक्यात कटकट असते, डोकं जड आपल्याला वाटत नाही किंवा शरीर आपलं मजबूत असते, तुटल्यासारखं वाटत नाही, तर हे खूप मोठं पॉझिटिव्ह लक्षण आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की तुमची झोप पूर्ण झालेली आहे आणि प्रभावी गाढ झोप शरीराला फक्त आराम देत नाही, तर आतून तंदुरुस्ती करत असतो. आणि रात्रीच्या वेळी जेव्हा आपण झोपतो तेव्हा मेंदू हा शांत होतो आणि दिवसभराचा ताण, थकवा, निगेटिव्हिटी याचा परिणाम आपल्या शरीरावर जाणवत नाही. हार्मोन संतुलित ठेवत असतो आणि इम्युनिटी सिस्टीमला पुन्हा ताकद देतो. उलट जे लोक रोज सकाळी उठून म्हणतात की झोप पूर्ण झालेली नाही, शरीर जड असल्यासारखं वाटते, डोकं दुखत आहे किंवा डोकं थकल्यासारखं आपल्याला वाटत आहे, तर त्याचं नर्वस सिस्टीम सतत तणावाखाली पाहायला मिळते. पण जर तुम्ही रोज सकाळी फ्रेश स्वतःला करून घेत असाल, मन शांत ठेवत असाल, तर तयार असल्यासारखे तुम्हाला वाटेल. तर हा स्पष्ट संकेत आहे की तुमचं नर्वस सिस्टीम व्यवस्थित काम करत आहे. नसेल तर थकल्यासारखं वाटत नसेल तर घाबरू नका. पचनतंत्र मजबूत असणं म्हणजे पहा मित्रांनो, आरोग्याचं खरं कंट्रोल सेंटर म्हणजे काय? पोट साफ असते. जर तुमचं पोट व्यवस्थित असेल तर आपल्या शरीरामध्ये कुठेही उलटी आल्यासारखं होणार नाही आणि ताकद राहील. पोट दुखलं नाही तर अर्धा तास आजार आपोआपच दूर होईल. जर तुमचं अन्न व्यवस्थित तुम्हाला पचायला व्यवस्थित जात असेल, पोटात जास्त गॅस नसेल, ॲसिडिटी नसेल किंवा जळजळपणा वाटत नसेल, तर जडपणा जाणवत असेल, तर बद्धकोष्ठतेची समस्या नसेल आणि रोज सकाळी पोट साफ होत असेल, तर हा स्पष्ट संकेत आहे की तुमचं पचनतंत्र व्यवस्थित आहे. आजच्या काळात लोक बाहेरचं खाणं, जंक फ्रूट्स किंवा चुकीच्या वेळेला आल्यामुळे पचनतंत्र कमजोर होते. पण या सगळ्यानंतरही तुमचं पोट व्यवस्थित काम करत असेल, तर याचा अर्थ तुमच्या आतडा, लिव्हर आणि पचनाशी संबंधित
संपूर्ण प्रणाली जी आहे तर ती योग्य रीतीने काम करत आहे. जेव्हा अन्न व्यवस्थित पचतं तेव्हा शरीराला पूर्ण पोषण मिळत असते, रक्त स्वच्छ आणि निरोगी बनत असते, पातळ बनते, त्वचेत निखार येतो, चेहऱ्यावर तेज येते आणि मेंदू शांत राहतो आणि आपली इम्युनिटी पॉवर जी आहे तर ती आपोआप मजबूत व्हायला लागत असते. एक जुनी म्हण आहे की पोट खुश असेल माणूस सदा सुखी राहतो आणि हे अगदी बरोबर आहे. कारण जवळपास 70 ते 80% आजार पोटातूनच येत असतात, उद्भवतात. एका साईडला पोट दुखत असेल तर आवर्जून संध्याकाळी आपल्याला हलकं जेवण घ्यायचं असतं. हलक्यामध्ये खिचडी, मुगाची खिचडी हेच पदार्थ आवर्जून खायचे असतात. यामुळे पोट हलकं राहतं आणि संध्याकाळची वेळेला आपल्याला पचायला हलकं जाते. भाकरीचा जास्तीत जास्त समावेश ज्वारीच्या भाकरीचा, यामुळे हलकं वजन आपल्या पोटामध्ये कोणतेही आजार उद्भवू देत नाही भाकर, म्हणून संध्याकाळी भाकर खावावी. योग्य वेळी नैसर्गिक भूक आपल्याला लागणे म्हणजे काय पहा. तर मैत्रिणींनो, भूक लागणं ही साधी गोष्ट नाही, हा तुमच्या शरीराचा एक मोठा भाग असतो. तर खरं तर हेल्थ सिग्नल देत असतो. पहा, आजच्या काळामध्ये धगधगीच्या जीवनामध्ये व्यक्तीला नोकरी, काम, तणाव किंवा वेळेवर जेवण होत नाही, पचन होत नाही, याचा परिणाम पोटावर होतो. यामुळे मळमळ होते, डोकं दुखायला लागते आणि अशक्तपणा येतो. तर कोणी दिवसभरामध्ये एकदाच खातो, समाधान वाटतं, तेव्हा ही एक हेल्दी बॉडीची सर्वात स्पष्ट ओळख असते. याचा अर्थ म्हणजे तुमचं हार्मोन्स संतुलित आहे, तुमचं लिव्हर योग्य पद्धतीने काम करत आहे, तुमच्या मेटाबॉलिझम सक्रिय आहे आणि तुमचं शरीर व्यवस्थितपणे तुम्हाला सांगते की त्याला कधी आणि किती खाणं आवश्यक आहे. भूक न लागणे की हे अनेकदा आत चालू असलेल्या पोटाचे संकेत आपल्याला दाखवत असतो. त्याकडे लोक दुर्लक्ष करत असतात. पण जे लोक भूक नसतानाही खात राहतात ते हळूहळू आपल्या शरीराला नुकसान पोहोचत असतात आणि पचण्यास त्याकडे दुर्लक्ष करत असतात. पण जे लोक भूक नसतानाही खात राहतात हे हळूहळू आपल्या शरीराला नुकसान पोहोचतात आणि पचण्यास सुरुवात करत असतात, अपचन सुरुवात करत असतात आणि पोटाशी संबंधित आरोग्याच्या संबंधित समस्या उद्भवतात. आणि जर तुमची भूक नैसर्गिक आहे, वेळेवर लागत असते आणि खाल्ल्यानंतरही मन आणि शरीर दोन्हीही समाधानी असतात, तर समजून जायचं आहे की शरीर पूर्ण समतोलात आहे, काम करत आहे आणि हीच चांगलं आरोग्याची सर्वात मजबूत लक्षणे म्हटले गेलेले आहेत. हेच चांगले आरोग्याच्या संबंधित मजबूत लक्षणे म्हटले गेलेले आहेत. त्वचा आणि डोळ्यामध्ये नैसर्गिक चमक आपल्याला पाहायला मिळते. तर मैत्रिणींनो, शरीराची आतली सेहत सर्वात आधी चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते. जर तुमच्या त्वचेत नैसर्गिक ग्रह आहे, जर आपले पिंपल्स नाही, ड्रायनेस नाही किंवा तुम्ही खात आहात तर मनाने खात आहात, तुमचे डोळे स्वच्छ आणि ब्राईटनेस आणि जिवंत आपल्याला पाहायला मिळतात, तर हा एक खूप हेल्थ सिग्नल आहे. याचा अर्थ तुमचं रक्त आहे, लिव्हर दोन्ही हेल्दी आहेत आणि शरीरातील टॉक्सिन्स योग्य प्रकारे बाहेर जात आहे. आजकाल लोक महागड्या गाड्या किंवा क्रीम, फेसवॉश आणि मेकअपचे साहित्य, सिरम किंवा सनस्क्रीम घेतात, लोशन घेतात. यामुळे मेकअपवरून चमत्कार किंवा चमक दिसल्यासारखा आपल्याला पाहायला मिळतो आणि जेव्हा खरी चमक आतून येते तेव्हा शरीर स्वच्छ असते, चेहऱ्यावर तिच्या मग दिसत असते. जर तुमच्या डोळ्यामध्ये थकवा नाही, पिवळेपणा नाही आणि उदासी नाही, तर समजून जायचं आहे की शरीर आणि मन दोन्हीही संतुलनमध्ये, आहारामध्ये आहे. हे लक्षण दाखवतं की तुमची तब्येत फक्त बाहेरून नाही तर आतूनही मजबूत होत आहे. 5. लहानपणापासून आजारापासून लवकरात लवकर आपल्याला बरं व्हायचं असेल तर मैत्रिणींनो, हेल्दी व्यक्ती ती नाही जी कधी कधी आजारी पडत नाही. खरी हेल्दी व्यक्ती अति असते, आजारी पडली तरी लवकर बरी होते. पण तुम्हाला माहिती आहे का, सर्दी खोकला झाला आणि तो काही दिवसात बरा होतो, ताप जास्त दिवस टिकत नाही, थकवा 1-2 दिवसात आपला बरा होतो किंवा काही दिवसातच आपला निघून जातो. तर पहा, तुमच्या मजबूत इम्युनिटीचा संकेत आहे. याचा अर्थ तुमचं इम्युनिटी सिस्टीम सक्रिय असेल तर तुमचं शरीरही आज तुमच्याशी लढायला सतत सक्षम राहते. आजचे लोक छोट्या समस्या असल्या की
थोडीशी ताप असेल किंवा काही पोटामध्ये दुखायला लागत असेल किंवा काही डाग पडलेले असेल तर घाबरायला लागतात. पण जर तुमचं शरीर स्वतःला लवकर सावरत असेल तर ही खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. इम्युनिटीचा अर्थ असा नाही की आजार कधीच होणार नाही, तर असं आहे की आजार झाला तर शरीर त्याला हाताळू शकत नाही. आणि जर तुम्ही लवकर बरे होत असाल तर समजून जायचं आहे की तुम्ही आतून कमजोर नाही, तर तुमची बॉडी तुम्हाला साथ देत आहे. नंबर 6, पॉझिटिव्ह मन. शांतता आणि चांगली एनर्जी. तर मैत्रिणींनो, हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, सर्वात खोल लक्षण आहे, कारण इथूनच तुमच्या खऱ्या आरोग्याची ओळख होते. 100% जर तुम्ही बहुतेक वेळा पॉझिटिव्ह राहता, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेता, विनाकारण राग येत नाही, मन उदास होत नाही, प्रसन्न राहता नाही आणि आयुष्य बदलत मनामध्ये अशा कायम गोष्टी असते, तर समजून घ्यायचं आहे की फक्त मानसिक मजबूती नाही तर चांगल्या शारीरिक आरोग्य काही स्पष्ट संकेत आहे. मन आणि शरीर एकमेकाशी खोलवर जोडलेले असतात. तेव्हा मन शांत होते आणि तेव्हा शरीराचे हार्मोन्स संतुलित राहतात आणि हा स्ट्रेस लवकर कमी होतो आणि आजार नावालाही उरत नाही. उलट जे लोक सतत निगेटिव्ह विचार करतात, छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घेतात, मनामध्ये भीती आणि बेचैनी असते, तेव्हा हळूहळू आजार हा आपल्या शरीराला घेरतो. आणि तुमच्या विचारसरणी स्वच्छ असेल तर तुमची एनर्जी हलकी आणि मजबूत असेल आणि तुमच्या आयुष्याचं तुमचं ओझं शरीराला तुम्ही ठेवत नसाल तर शिकवण्याचा अनुभव म्हणून जगता येईल. तर आज नक्की तुमचं शरीर आहे तर ते तुम्हाला साथ देणार आहे आणि पॉझिटिव्ह ने काम करत राहाल तर तुमचं शरीर आणि हलकं पोट चांगलं राहील. आणि तर मैत्रिणींनो, जर तुमच्यात असे 6 लक्षणे असतील तर देवाचे आभार माना, कारण तुम्ही खरोखरच लकी आहात. आपल्या आरोग्याची कदर करा, कारण आरोग्यापेक्षा मोठी संपत्ती नाही. पैसा, समृद्धी, सुख, आनंद याच्यामध्येच आहे, पण जर मन आणि शरीर साथ देत नसतील तर काही चांगलं वाटत नाही. तर मैत्रिणींनो, ही माहिती आपल्या घरच्यापर्यंत नक्की पोहोचवा. मैत्रीण असेल, किंवा कुटुंबातील कोणीतरी व्यक्ती असेल तर कदाचित कोणीतरी विनाकारण स्वतःला आजारी समजून भीती बाळगत असेल तर त्यांच्या शरीर आतून पूर्णपणे ठीक असलं तरीही मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर एक क्षण न थांबता स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, हे संकेत तुमच्यात आहेत का? जर हो असेल तर उत्तर नक्की समजा. तुमची आजारी नाही, तुम्ही कधीही आजारी पडू शकत नाही किंवा तुम्हाला कोणताही आजार झालेला नाही. तर पहा, जितकं तुम्हाला वाटते आपलं शरीर दररोज आपल्याशी बोलत आहे, तर आवर्जून फक्त आपण त्याची भाषा ऐकायला विसरत आहोत. सकाळी उठताना येणारी ध्यासती, पोटाचा व्यवस्थित असणं, पोट साफ होणं, चेहऱ्याची नैसर्गिक चमक, काही छोट्या छोट्या गोष्टी असतात. समस्येतून लवकर बाहेर येणे आणि मनातील शांतता, हे सगळं देवाने अनमोल संकेत आपल्याला दिलेला आहे. तुमचं शरीर अजूनही तुमच्यासोबत आहे. आज मानव जग सुधारण्यात व्यस्त आहे, पण स्वतःच्या शरीराची कदर करायला विसरला आहे. लक्षात ठेवा, आरोग्य ही कोणाचीही जादू नाही, जी अचानक मिळते. ती रोजच्या छोट्या सवयींना तयार होते. चांगली झोप, साधं आणि संतुलित आहार, थोडा आराम आणि सकारात्मक लहरी आपल्या मनामध्ये ठेवायच्या आहे. हाच सर्व आजारांचा खरा नियम आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओबद्दल तुमचं कोणतंही मत किंवा सूचना असतील तर कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती जर उपयोगी वाटली तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आमचं चॅनल अजून सुरुवातीच्या प्रवासामध्ये आहे. तुमचं एक सबस्क्राईब आणि आमच्यासाठी एक नंबर नाही, तर पुढे अजून चांगले आणि खरी माहिती देण्याचा प्रेरणा करत आहोत. तर 100% ज्यामुळे जर तुम्हाला अनेक ज्ञानवर्धक आणि जीवन सुधारण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ हवे असतील तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि निरोगी राहा, स्वस्थ राहा, व्यवस्थित राहा, जागरूक राहा, आनंदी राहा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका. आणि मनापासून हा व्हिडिओ तुम्ही बघितलात त्यामुळे तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.